प्राजक्त तनपुरेंनी भाजपला पायघड्या घातल्यात, राऊत म्हणतायत. विकास कामांकरता पक्षांतर ही ढोंग बंद करा, राऊतांचं म्हणणं आहे. संजय राऊतांची प्राजक्त तनपुरेंच्या भाजप पक्ष प्रवेशावर जहरी टीका आहे. प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजप विरुद्ध लढले, त्याच्या आधीही लढले, वर्षानुवर्ष लढले. आता प्राजक्त तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत. मग सध्या जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या आहेत, सतरंजा उचलण्याच्या, चहाच्या कप वगैरे द्यायच्या आलेल्या पाहुण्यांना. प्राजक्त तनपुरे असतील किंवा अन्य कोणी असतील, मी कालच म्हटलं त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली पाहिजे अशा लोकांना. संजय राऊत, तुम्ही सांगतायत की प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने आंघोळ केली पाहिजे. संजय राऊत, तुमच्या नावाने रोज सकाळी महाराष्ट्र आंघोळ करतोय आणि तुमच्या पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम तुमच्यामुळेच झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार पटला, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी आलं तर आम्ही त्याचं स्वागत करणार. उबाटा गटामध्ये कोणी काळं कुत्र देखील यायला तयार नाही. आज बघा, उबाटा गटाचे सर्वसामान्य शिवसैनिक हे उबाटा गटाला सोडून शिंदे सेनेमध्ये जातात, भारतीय जनता पार्टीमध्ये येतात. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर आहे. भाजपनं 11 उमेदवारांच्या यादीत नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे सहकोषाध्यक्ष अरुण लखानी यांचा समावेश आहे. भाजपनं अरुण लखानी यांना चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. त्यामुळे या उमेदवारीची राज्यभर जोरदार चर्चा आहे. लखाने जे आहे हे जन्मजात आरएसएसचे, जन्मजात आरएसएसचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत आरएसएसला ताकद देणारे असे ते सद्गृहस्थ आहेत. लखाने जे आहेत ह्यांना ते काय काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत. विदर्भात आरएसएसचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानेंचं नाव आहे. नाही, त्या पवाराचा काय संबंध आला? म्हणजे पवारांनी उमेदवारी घोषित केली काय? कमाल आहे तुमची. हा प्रश्न भाजपने विचारा ना. तुम्ही पवारांना विचारून उमेदवारी दिली का? भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे. मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ? पण एक आहे की यांना उद्योगपती, मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार. राहुल गांधींची गुलामी करण्याचं काम, राहुल गांधींचा अजेंडा महाराष्ट्रात रेटण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जातंय. अरुण लखानी यांच्या 3 पिढ्या या भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तुमच्यासारखं काल दुसऱ्या पक्षामध्ये चाकरी शरद पवार साहेबांची करायची, राहायचं उबाटा गटामध्ये, चाकरी राहुल गांधींची करायची आणि उद्धव ठाकरेंचं खायचं, असं अरुण लखानी करत नाहीत. अरुण लखानी वर्षानुवर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी यांच्याशी संलग्नित नेते आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.